यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये ऐतिहासिक अशा पद्धतीनं विजय मिळवला तो उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख। आज संजय देशमुखांकडे जर पाहिलं तर भेट घेणाऱ्यांची, शुभेच्छा देणाऱ्यांची मोठी गर्दी जी आहे ते पाहायला मिळत आहे। आज पहिला दिवस खासदार म्हणून त्यांचा कसा आपण जाणून घेणार आहोत। संजय देशमुख आज यवतमाळ जिल्ह्यासाठी, वाशिम जिल्ह्यासाठी, महाराष्ट्रासाठी खासदार संजय देशमुख झालेले। काय नेमका संकल्प आगामी या लोकसभा च्या संदर्भाने केलेला आहे? कशा पद्धतीनं विजयाचं गणित तुम्ही जुळून आणलं? नाही, या ठिकाणी आज सकाळपासून शुभेच्छाचा वर्षाव देण्यासाठी बरीच मंडळी खेड्यापाड्यातून, गावागावातून त्या ठिकाणी येऊन राहिलेली आहे आणि त्यांचा शुभेच्छा, त्यांचा आनंद पाहून मला अतिशय आनंद झाला। पुढची जी रणनीती आहे ती ग्रामीण भागाचा खास करून विकास झाला पाहिजे। ग्रामीण भागातील बेरोजगार तरुणांना काम मिळालं पाहिजे, आमच्या शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळाला पाहिजे, महागाई कमी झाली पाहिजे, या भागाचा विकास झाला पाहिजे। शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून याची यवतमाळ जिल्ह्याची ओळख आहे। अशा अनेक समस्यांना ग्रस्त असलेला आमचा यवतमाळ वाशिम मतदारसंघ, याच्यामध्ये काम करणं खूप काम करण्यासारखं आहे आणि ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी या ठिकाणी करणार आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। राहिली निवडून येण्याची रणनीती पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा हा मतदारसंघ आहे। त्यांना मानणारे लोक मोठ्या प्रमाणावर सर्व जाती धर्माचे लोक आहेत। त्याचा फायदा मला निश्चित या ठिकाणी झालेलाच आहे आणि जे गेल्या 5 महिन्यापासून सातत्यानं मी काम करत आलो, फक्त मी दिवसातून 4 किंवा 5 तास झोपत होतो, परंतु प्रचंड अशी मेहनत मी आणि आमचे सर्व कार्यकर्ते, लोकशाही आघाडीचे कार्यकर्ते यांनी घेतली। त्याच्यामुळं हा ऐतिहासिक विजय या ठिकाणी संपन्न झाला। आज इतका मोठा विजय गेल्या अनेक दिवसांच्या पराभवानंतर तुम्ही मिळवला। आजच्या क्षणाला तुम्हाला नेमकी कोणाची आठवण येते? नाही, आजच्या क्षणाला तर माझी आई आणि तिचीच आठवण मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी निवडून आल्यानंतर झालेली आहे। तिच्या सानिध्यात जास्त राहिल्यामुळं तिचे संस्कार माझ्यावर सातत्यानं राहिलेले आहे आणि हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे जेव्हा मी शिवसेनेत होतो तेव्हा त्यांचं दर्शन घेऊन ते निवडून आल्यानंतरसुद्धा मी पहिलं प्रमाणपत्र हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेच्या हातात त्या ठिकाणी मी आमदार झाल्यानंतर, अपक्ष आमदार झाल्यानंतर त्या ठिकाणी दिलं होतं। त्या क्षणाची सुद्धा आठवण झाली आणि ज्या शिवसेनेमधून मी घडलो त्या शिवसेनेनं पुन्हा मला खासदार या ठिकाणी केलं, त्याच्यामुळं अतिशय आनंदाचा क्षण आहे। एक जर पाहिलं भाऊ तर मोठे आव्हान तुम्हाला या संपूर्ण निवडणुकीमध्ये होतं। जिल्ह्याचे पालकमंत्री, महायुतीचे आमदार, मुख्यमंत्री, दिग्गज नेत्यांची फौज तुमच्या विरोधात उतरली होती। हा गड कशा पद्धतीनं तुम्ही पार केला? नाही, हे अंतर मोठ्या प्रमाणावर आमचा निवडून येण्याचं राहिलं असतं, परंतु या ठिकाणी काही मंडळीने एक वेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी प्रचार केला आणि काहीतरी ही निवडणूक जर लोकसभेची आम्ही हारलो तर मग आमचा प्रॉब्लेम होईल, आमचं मंत्रिपद आहे, अशा अनेक गोष्टी आहेत की वेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी भावनिक प्रचार झाला आणि हा भावनिक प्रचाराच्या माध्यमातून या ठिकाणी काम करण्याचा विरोधकांनी प्रयत्न केला। धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीचा हा विजय आहे। जनशक्ती काय असते हे यवतमाळ वाशिमच्या सामान्य जनतेनं या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे। मोठे बलाढ्य मंडळी एकीकडे आणि या सर्वसामान्य लोक एकीकडे आणि त्याच्यामध्ये शिवसेना पक्ष फुटल्यानंतर खासदार, आमदार सर्व मंडळी त्या ठिकाणी गेले। या 6 आमदार या ठिकाणी युतीचे होते, पालकमंत्री युतीचे होते, त्याच्यानंतर मुख्यमंत्री 4 वेळा या मतदारसंघात येऊन गेले। प्रचंड शक्ती त्यांनी लावली, परंतु तरीसुद्धा यवतमाळ वाशिमच्या जनतेने मला भरघोस असं मतदान केलं, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून या ठिकाणी खूप आभार व्यक्त करतो। शेवटचा प्रश्न की कुठले मुद्दे ते तुमच्या बाजूला पडले, पथ्यावर पडले, जेणेकरून तुम्हाला या निवडणुकीमध्ये बऱ्याच गोष्टी सोपी गेल्या? नाही, बऱ्याच गोष्टी कारण काय त्यांची पहिलेपासूनच निगेटिव्हिटी या मतदारसंघात झालेली होती। जेव्हा गद्दारी झाली तेव्हा गद्दारी झाल्यानंतर सर्वसामान्य जनतेमध्ये या गद्दाराविषयी प्रचंड असंतोष होता आणि त्या असंतोषाचा फायदा मला त्या ठिकाणी झाला आणि ही सर्व मंडळी काम करत असताना अनेक वेळा अनेक पद्धतीनं त्या ठिकाणी जे त्यांनी काम केलं आणि काही विकास असा काही फार झाल्यामुळं या ठिकाणी मला प्राधान्यानं हे मिळालेलं आहे।
कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा सुद्धा मोठा फायदा. नाही, कापूस आणि सोयाबीन शेतकऱ्याचा तर प्रचंड फायदा झाला, कारण शेतकऱ्यामध्ये प्रचंड रोष होता. शेतकऱ्यांनी ठरवलं होतं की आमच्या कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, आणि शेतकऱ्यामध्ये प्रचंड असंतोष असल्यामुळं गावागावात जात असताना प्रत्येक शेतकरी सांगत होता की आमच्या मालाला हे सरकार भाव देत नाही, मोदी साहेब आमच्या मालाच्या भावाकडे लक्ष देत नाही. त्याच्यामुळं शेतकऱ्यामध्ये प्रचंड नाराजी असल्यामुळं कॉटन बेल्ट आमचा असल्यामुळं या कॉटन बेल्टच्या आमच्या सर्व शेतकरी बांधवांनी माझ्यावर विश्वास टाकलेला आहे. निश्चित तरी होते नवनिर्वाचित खासदार संजय देशमुख. विवेक गावंडे, TV9 मराठी, दिग्रस, यवतमाळ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.